मी राजकारणाचा एवढा मोठा चाहता नाहीये, पण कालची न्यूज बघितली आणि हैराण झालो. खूपच अनपेक्षित न्यूज होती. त्यानंतर ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या, लोकांच्या भावना समोर येत होत्या, त्यानंतर एका गोष्टीची जाणीव मला नक्की झाली की यार, या माणसाने खूपच कमवलं होतं. त्यामुळेच आज मला त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं वाटलं. आता आपण अजितदादांचा जीवन प्रवास बघणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम निर्णय, कठोर शिस्त आणि कामावर लक्ष केंद्रित करणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. त्यांचा जीवन प्रवास हा केवळ सत्तेपर्यंतचा नाही, तर संघर्षातून घडलेल्या नेतृत्वाचा प्रवास आहे. अजित पवार यांचा जन्म ग्रामीण भागात झाला. लहानापासूनच त्यांना शेतकरी जीवन, पाण्याच्या समस्या, दुष्काळ आणि ग्रामीण कष्ट जवळून पाहिले. याच अनुभवांनी त्यांच्या विचारांची दिशा बदलली. लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष समजून घेतल्याशिवाय त्यावर उपाययोजना करता येत नाही, ही जाणीव त्यांच्या कामातून सतत दिसून आली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सहकारी चळवळीपासून केली. कोणताही मोठा पदाचा गाजावाजा न करता त्यांनी जमिनीवर उतरून काम केलं. सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन कसं चालतं हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकून घेतलं. यामुळेच ते निर्णयक्षम आणि परिणामकारक प्रशासक म्हणून ओळखले जाऊ लागले. राजकारणात यश मिळवताना त्यांना अनेक आव्हाने, टीका, अपयश आणि वाद यांना सामोरं जावं लागलं. पण प्रत्यक्ष कठीण प्रसंगात त्यांनी एक गोष्ट कायम ठेवली: हार न मानण्याची जिद्द. परिस्थिती प्रतिकूल असली तरी जबाबदारीपासून पळ न काढता त्यांनी निर्णय घेतले. अनेकदा ते निर्णय कठोर वाटले, पण त्यामागे राज्याच्या हिताचा विचार होता. अजित पवार यांचा प्रवास हे शिकवतो की नेतृत्व म्हणजे लोकप्रियता नव्हे, तर जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत असते. अनेक वेळा त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्यांनी अर्थ, पाणी, सिंचन, कृषी, नियोजन यांसारख्या महत्वाच्या खात्यांमध्ये काम करताना कामाला प्राधान्य दिलं. त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार हे तरुणांसाठी मोठा धडा आहेत. यश मिळाल्यावर गर्व न करता काम सुरू ठेवणं आणि अपयश आलं की खचून न जाता पुन्हा उभं राहणं हीच खरी प्रेरणा त्यांच्या प्रवासातून मिळते. त्यांनी अनेक वेळा स्वतःला सिद्ध केले की संघर्ष हा शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीची पायरी असते. आज अजित पवार यांचा जीवन प्रवास आपल्याला सांगतो की स्वप्न मोठं असो व छोटं, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत, शिस्त आणि सातत्य हवं. त्यांचा प्रवास विशेषतः तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, कारण तो हेच शिकवतो की परिस्थिती नाही, तर आपली मानसिकता आपलं भविष्य ठरवते. जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही माणूस आपला ठसा उमटवू शकतो. हेच अजित पवार यांच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने प्रेरणादायी सार आहे. अजित पवार यांना लोक प्रेमाने दादा म्हणत. काल 28 जानेवारी 2026 रोजी बारामती जवळील विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा शून्याचा क्षण निर्माण झाला. आजकालच्या राजकारणात इतकं प्रेम कोणाला मिळणं हे दुर्मिळच. असा नेता पुन्हा होणे नाही.